हरिओम. प्रवचन क्रमांक 13. संपूर्ण भावार्थ दीपिका. अध्याय 1. अर्जुन विषाद योग. ओवी क्रमांक 200 ते 206. गीता श्लोक क्रमांक 28, 29 आणि 30. माऊली सांगतात, अर्जुन म्हणाला, भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 200. जेणे संग्रामी हरू जितीला, निवात कवचांचा ठाव फोडिला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझे. महाभारत युद्ध होणार असे ठरल्यावर युधिष्ठिरांच्या सांगण्यावरून अर्जुन त्याचा पिता इंद्र याच्याकडे शस्त्रास्त्रे मिळवण्यासाठी गेला. इंद्राने त्याला शस्त्रास्त्रे दिली आणि सांगितले, तू भगवान श्री महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अतिदिव्य पशुपात अस्त्र मिळव. त्याप्रमाणे अर्जुन कैलास पर्वतावर गेला आणि तपस्या करू लागला. एक दिवस त्याला एका डुकराने ढुशी मारली आणि तो डुक्कर पुन्हा त्याच्याच रोखाने येऊ लागला. त्याबरोबर अर्जुनाने धनुष्य बाणावर बाण चढवला आणि त्या डुकरावर सोडला. डुक्कर थोडे दूर जाऊन खाली कोसळले. अर्जुन त्या डुकराचे काय झाले ते पाहायला पुढे गेला तर त्याने पाहिले की त्या डुकराला आणखी एक बाण लागला आहे. हा बाण कोणाचा याचा शोध घेण्यासाठी तो इकडे तिकडे पाहू लागला. त्यावेळी त्याने पाहिले की एक कातकरी त्याच्याच रोखाने येत आहे. तेथे आल्यावर तो कातकरी म्हणाला, ही त्याची शिकार आहे. त्याने अर्जुनाला खडसावले, तू माझ्या शिकारीला बाण का मारलास? अर्जुन म्हणाला, ही माझी शिकार आहे. मी जेव्हा बाण मारला तेव्हा त्याला कोणीही बाण मारलेला नव्हता, यामुळे मी त्याला आधी बाण मारला आहे. त्यावर तो कातकरी म्हणाला, युद्धास तयार हो. अर्जुन लगेच युद्धाला तयार झाला. त्यांच्यात तुंबळ युद्ध झाले, परंतु शेवटी कातकरी हरला आणि ते महादेवांच्या रूपात प्रकट झाले. अर्जुनाने महादेवांचे पाय धरले आणि तो क्षमा मागू लागला. महादेव म्हणाले, अर्जुना, मी तुझी परीक्षा घेतली. तू माझ्याकडे का आला आहेस हे मला माहीत आहे. मला अयोग्य व्यक्तीला पशुपात अस्त्र द्यायचे नव्हते, परंतु मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. भगवान श्रीकृष्णाच्या कार्याला माझ्याकडून काही सहाय्य झाले तर मला आनंदच आहे. असे म्हणून महादेवाने अर्जुनाला रीतसर पशुपात अस्त्र प्रदान केले. ज्या अर्जुनाने युद्धामध्ये शंकराला जिंकले तो मोहाने ग्रस्त कसा झाला असे येथे माऊलीने म्हटले आहे. माऊली पुढे म्हणतात, अर्जुनाने निवात कवचांचा टाहो फोडिला. निवात कवचांबद्दल निरनिराळी माहिती सांगितली जाते. अगदी थोडक्यात सांगतो. निवात कवच ही एक राक्षसांची जमात होती. त्यांची संख्या 30 कोटी होती. ते दिवसा समुद्रात लपून राहत आणि रात्री बाहेर येऊन देवांना त्रास देत असत. ज्यावेळी अर्जुन स्वर्गात इंद्राकडे शस्त्रास्त्रे मागायला गेला होता त्यावेळी इंद्राने त्याला निवात कवचांचा बंदोबस्त करायला सांगितले. अर्जुनाने दिवसा समुद्रामधील पाणी बाणांनी शोषून घेतले. त्याला तेथे निवात कवचांचा टाहो फोडला, म्हणजे त्यांचे राहण्याचे ठिकाण भेदले असे म्हटले आहे. यामुळे निवात कवच उघड्यावर पडले. मग अर्जुनाने त्वरित त्या सर्वांना ठार मारले. म्हणून ज्या अर्जुनाने निवात कवचांचा बंदोबस्त केला तो मोहाने ग्रस्त कसा झाला असे येथे माऊलीने म्हटले आहे. ओवी क्रमांक 201. जैसा भ्रमरभेदी कोडे, भलतैसे काष्टे कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवडिया. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळू चिरून येणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. भुंग्याला कमळामधील सुमधुर परागकण अतिप्रिय असतात. कमळ सूर्योदयाबरोबर विकसित होते आणि ते सूर्यास्ताबरोबर मिटते. भुंगळा कमळामधील परागकण साठत मोठ्या मजेत खात असतो. तो त्यात इतका गुंग होतो की सूर्यास्त झाला तरी तो भानावर येत नाही. यामुळे तो त्यात अडकतो. भुंगा अतिमहाटणक असलेल्या वाळलेल्या बांबूला भोग पाडतो, परंतु तो कमळाच्या नाजूक पाकळ्यांना भोग पाडून
बाहेर येऊ शकत नाही, कारण त्याला कमळाबद्दल अतिस्नेह असतो. याचप्रमाणे अर्जुन स्वजनांवरील अतिस्नेहामुळे त्यांना मारायला अनुत्सुक आहे. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ओवी क्रमांक 203, हे आदी पुरुषाची माया ब्रह्मे याही नयेची आया, म्हणून भुलबिला एके राया संजय म्हणे. ही आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम आदी पुरुषामधून उत्पन्न झालेली माया ब्रह्मदेवालाही भुलवते. एकदा ब्रह्मदेवाला या मायेने पछाडले. त्याला श्रीकृष्णाच्या अवताराबद्दल शंका आली आणि याची परीक्षा घेण्यासाठी त्या भरात त्याने बाळकृष्णाचे सवंगडी गोपाल आणि त्यांच्या गायी वासरे चोरून स्वर्गात लपवून ठेवली. परंतु श्रीकृष्णाने त्वरित मायारूपी गोपाल, गायी, वासरे निर्माण केली. अनेक वर्ष कोणाचंच काही नडले नाही. यामुळे शेवटी ब्रह्मदेवाने हार मान्य केली. तो श्रीकृष्णाला शरण आला आणि त्याने गोपाल, गायी, वासरे परत केली. ब्रह्मदेवालाही भुलवणाऱ्या अशा या मायेने अर्जुनाला मोहग्रस्त केले. ओवी क्रमांक 204, अवधारी मग तो अर्जुन देखोनी सकळ स्वजनो विसरला अभिमानो संग्रामीचा. अशा प्रकारे राजा ऐक आपले सर्व नातेवाईक रणांगणावर एकमेकांना ठार मारण्यासाठी जमलेले पाहून अर्जुनाचा युद्धाविषयी अभिमान, अहंकार पार नाहीसा झाला. ओवी क्रमांक 205, कैसे नेणो सदयता उपनली तेथे चित्ता, मग म्हणे कृष्णा आता नसिदे येथ. त्याच्या मनामध्ये अशी करुणा कशी निर्माण झाली काही कळेना. यामुळे तो भगवंत श्रींना म्हणाला, देवा आता येथे मुळीच थांबू नये असे मला वाटते. ओवी क्रमांक 206, माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ, जे वधावे हे सकळ येणे नावे. माझे मन अतिशय व्याकुळ झाले आहे. या सर्वांना ठार मारायला नुसत्या कल्पनेनेच माझ्या मुखामधून एक शब्दही बाहेर येणे अशक्य झाले आहे. हरिओम.